उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि सभा देखील घेणार आहेत। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आहेत। खरं तर लोकसभाचा हा दौरा आहे, याचा अर्थ असं समजायचा की संभाजीनगर आता फिक्स तुम्ही लढवणार। संभाजीनगर हे फिक्सच आहे, तर काही नाही आहे। पण तुम्हाला आदेश पद्धती असते, जरी संकेत असले तरी आदेश पद्धती असेल। माननीय उद्धवजींचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आपण काम करू। परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता या संभाजीनगरचा गड जो आहे तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे, त्यांचा गड आहे तो। आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो। मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेल की हा गड कुठेही जाऊ शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवाय। पण असं आहे की या मतदारसंघातील 3 आमदार आणि जिल्ह्यातल्या 5 आमदारांनी आपली साथ सोडली आहे। जिल्ह्यातले 5 आमदार जे फुटले तरी काही फरक नाही पडत, शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे गेलं नाही। हे फक्त जे गेले असेल ते जे कॉन्ट्रॅक्टशिप काम करणारे लोक असतात त्यांना ते फंड्स पाहिजे होते म्हणून ते गेले असेल, बाकी कोणी नाही गेले। आपण लढणार, आदेश दिला तर लढणारच। का असं आहे की इतर पक्ष देखील आपली जागा मागतात, ही म्हणजे आपल्या युतीत असले, कारण आपला पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे। गेल्या नाही, पण किती हजार मतांना झाला तो पण महत्त्वाचा। किती हजार मतांना झाला ते पाहून घ्या ना तुम्ही, आणि कोणी पाडला हे पण लक्षात असलं पाहिजे। कोणी पाडलं? भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेसच्या राज्याच्या प्रमुखांनी पाडला। सिग्मा हॉस्पिटलमध्ये आराम करण्याचं ढोंग करून त्या ठिकाणी जावायला मदत करण्याचं कारण सांगून सगळी अर्धी भाजप फोडली, माझ्या अगेन्स्टमध्ये गेलं। त्यांनी युती धर्म पाळला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पराभव झाला, बाकी काय नाही। आणि तुमच्यासमोर भुमरे असतील समोर, ते तर त्यांना आपणच निर्माण केलेलं आहे, त्यामुळे अजून कुठं आहे ते। आता उद्धव साहेबांना सोडून ते गेले तर त्यांना लोक मानतात का? लोक कोणीही मानत नाही, गद्दारांना त्या ठिकाणी लोक मानत नाही आपल्या संभाजीनगर मतदारसंघातले। अमित शहांची पण सभा होती 15 तारखेला। आता सगळ्यांचीच सभा होतील ना, काय हरकत नाही ना, होऊ द्या ना सभा। सगळ्यांच्या सभा होणारच आहे, त्यामुळे काय त्याला काय हे नाही आहे। भुमरे म्हणतात की मतदारसंघाचं तुम्ही वाटोळं केलं। या मी जर वाटोळं केलं असेल तर या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं निर्माण कोणी केलं? बाकी पाण्याची योजना, बाकी रस्ते बिस्ते, जो रस्ता मी त्या ठिकाणी केला तिथं बाजूला त्या ठिकाणी हॉटेल बांधलं, ते हॉटेल आणि किंवा बाकी अजून हे बांधलं, ते कोणामुळे झालं म्हणा, हे लक्षात आलं पाहिजे। मी मंदिरं बांधली असतील, मी त्या ठिकाणी धर्माचं काम केलं असेल, मी त्या ठिकाणी सप्ते केले असेल, पण मी दारूची दुकानं नाही उघडले। असं आहे की आत्ता जर आपण हे सगळं पाहिलं तर आपण या सगळ्याचे संयोजक पाहायला मिळत आहे या सभेचे, यावरून असं समजायचं की तुम्हाला तिकीट नाही। आता ते साहेबांचा जो आदेश आहे तो पाळायचा आपल्याला, साहेबांनी जो आदेश केला तो पाळायचाच आहे। म्हणजे संकेत तर त्या तुमच्यासारख्यांना सगळं समजून येतं, म्हणून तुम्हाला धन्यवाद। ओके, धन्यवाद। हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांनी आजच्या दौऱ्याबद्दलची त्यांची ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।